नमस्कार मित्रांनो, तुमचं इन्कम जर 12,75,000 असेल तर तुम्ही टॅक्स 0 पे करू शकता. कसं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, या सिरीजमध्ये टोटल मी 3 व्हिडिओ रेकॉर्ड करणार आहे. हा पहिला व्हिडिओ आहे. पुढचे 2 व्हिडिओमध्ये 2026मध्ये तुम्ही टॅक्स प्लॅनिंग कसं केलं पाहिजे, कसा टॅक्स वाचवला पाहिजे, कोणते सेक्शन महत्त्वाचे, कोणते मिस्टेक्स नाही केल्या पाहिजे, हे 3 व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे. तर ही सिरीज तुम्ही नक्की बघा. तुम्हाला टॅक्स प्लॅनिंगला नक्की फायदा होईल आणि तुम्ही भरपूर टॅक्स लीगली सेव्ह करू शकाल. चलो, सो मित्रांनो, टॉपिकचं नाव एकदम सिम्पल आहे. 0 टॅक्स अँड 12.75 लाख स्टेप बाय स्टेप प्रूफ. आता तुम्ही मला की सर मी 12 लाख तर ऐकलं होतं सर, 12,75,000 कसं काय झालं? याचं कारण सांगतो की तुम्ही जेव्हा इन्कम टॅक्स पे करता तुम्हाला 2 ऑप्शन असतात. एक असतो ऑप्शनल टॅक्स रिजिम, करेक्ट, आणि एक असतो बाय डिफॉल्ट टॅक्स रिजिम विच इज अल्टरनेट टॅक्स रिजिम, ज्याला आपण म्हणतो न्यू रिजिम. तर न्यू रिजिममध्ये तुम्हाला ॲज अ सॅलरीड पर्सन तुम्हाला 75,000चं स्टँडर्ड डिडक्शन मिळतं. सो तुमची सॅलरी जर समजा एक्झॅक्टली 12 लाख असेल तर टॅक्स द्यायची गरज नाहीच आहे. आता बघा, इथे तुमची सॅलरी 12,75,000 आहे. सो व्हॉट आय डू, तुमची सॅलरी आहे 12,75,000, यात आपण मायनस करणार स्टँडर्ड डिडक्शन. पण मित्रांनो, हे प्लॅनिंग कधी सक्सेसफुल होऊ शकतं जर तुम्ही कोणत्या स्कीममध्ये असाल, ऑप्शनल नाही, न्यू टॅक्स रिजिम, ज्याला म्हणतो आपण अल्टरनेट टॅक्स रिजिम किंवा सिम्पल लँग्वेजमध्ये न्यू टॅक्स रिजिम, अँड विच इज बाय डिफॉल्ट ऑल्सो. तर तुमच्या यातनं 75,000 मायनस होतील आणि तुमचं याचं अमाऊंट येईल ते येईल 12 लाख टॅक्सेबल सॅलरी. टॅक्सेबल सॅलरी 12 लाख रुपये येईल. बरोबर आहे? ठीक आहे. ओके, सो आता बघा, न्यू रिजिममध्ये अप टू 4 लाख तुम्हाला 1 रुपये टॅक्स द्यायचा नाही आहे ना. अप टू 4 लाख इथे एजचा क्रायटेरिया नाही आहे. तुमचं एज काही असू दे, 0 to 100 एनी एज, लाईक इन ओल्ड स्कीम वी हॅव एज वाईज, इथे असं नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट जे आहे 4 to 8 लाख, मित्रांनो ऑन डिफरन्स काउंट करायचं आहे. ओके, खूप लोक चुकीच्या 8 लाखावर 5%, इट्स नॉट लाईक दॅट, इट्स ऑन डिफरन्स 5%. तो 4 लाखाचा डिफरन्स 5%, 20,000. अगेन 8 to 12 लाख ऑन डिफरन्स 10%. सो डिफरन्स इज 4 लाख इंटू 10%, 40,000. टोटल तुमचा टॅक्स आला 60,000 रुपीज आणि तुम्हाला गव्हर्नमेंटने रिबेट दिला आहे 60,000. सो जेणेकरून तुमचा टॅक्स पेबल हा 0 होऊ शकतो. ठीक आहे. सो दिस इज द प्रूफ फॉर सॅलरीड. सो डोंट से ओनली अप टू 12 लाख. इवन इफ युअर सॅलरी इज 12,75,000 स्टील दे कॅन क्लेम द एक्झम्पशन. पण नॉर्मली कसं असतं, we don't earn only salary income, we earn other income also. Like your other income might be less. तुमचं सॅलरी इन्कम 8 लाख 9 लाख असेल, पण तुम्हाला लॉंग टर्म गेन असेल, तुमचं घर लेट आउट असेल, है ना, काही तुमचा छोटा मोठा बिझनेस असेल, तुला बँकेतनं इंटरेस्ट आला असेल, तर त्याच्यावर पण डिस्कस करणार आहे की त्या इन्कमचं काय होतं. जसं तुम्हाला काही लॉटरीमध्ये पैसे लागले, ज्याला म्हणतो कॅज्युअल इन्कम, तर त्याचं वेगळं प्रोसेस असतात. ते सगळं आपण आज समजून घेणार आहोत. हे बेसिक स्ट्रक्चर झालं. सो फर्स्ट थिंग, नथिंग टू वरी. So even if your salary is 12.75 in new regime, you can claim exemption. No need to pay tax. ठीक आहे. नाव आता बघा, मी एक एक्झाम्पल घेतो तुमच्यासाठी. रवीची सॅलरी 10 लाख आहे, प्रियाची सॅलरी 12,75,000 आहे, आणि अमितची सॅलरी किती आहे 15 लाख. तर तुम्हाला किती टॅक्स द्यावा लागेल? सो इफ यू टेक एक्झाम्पल ऑफ रवी, ज्याचे इन्कम 10 लाख आहे, आपण जो स्लॅब यूज केला आहे त्याप्रमाणे अप टू 4 लाख त्याला काही टॅक्स नाही द्यायचा आहे. 4 लाख टू 8 लाख त्याला 5% टॅक्स द्यायचा आहे. अगेन आय रिपीट, ऑन डिफरन्स. सो 20,000. 8 लाख टू इन्कम 10 लाख आहे, इन्कम किती 10 लाखच आहे. सो 2 लाखावर 10%, 20,000. टोटल टॅक्स आला 40,000 लेस रिबेट 40,000. सो टॅक्स पेबल 0. सो इवन इफ युअर इन्कम इज बिलो 12 लाख, एकदम सिम्पल, तुमचा टॅक्स पेबल किती आला 0. आता आपण सेकंड एक्झाम्पल घेऊयात. प्रियाची सॅलरी 12,75,000, सॅलरी नाही, इन्कम आहे. ठीक आहे. आता हे सॅलरी इन्कम नाही आहे, हे नेट इन्कम आहे. म्हणजे
दिस इज आफ्टर एव्हरीथिंग. आता तिला टॅक्स द्यावा लागेल. जर सॅलरी इन्कम तुमचा असेल, ग्रॉस सॅलरी आय मीन टू से, दिस इज विच इन्कम, ग्रॉस सॅलरीज असेल 12.75, तर 75,000चं एक्झाम्शन मिळतं. आता तुमचा इन्कम जर सॅलरी नसेल तर तुम्हाला एक्झाम्शन मिळणार नाही. सो दॅट 75,000 इज ओनली फॉर सॅलरीड. ओके, इट्स नॉट फॉर रेंटल इन्कम, इट्स नॉट फॉर कॅज्युअल इन्कम, इट्स नॉट फॉर बिझनेस इन्कम, इट्स नॉट फॉर कॅपिटल गेन. सो इथं टॅक्स द्यावा लागेल. मी वर्किंग का करून दाखवतो आहे, कारण का प्रत्येकाचं इन्कम लेवल वेगळी असते. सो नॉट एव्हरी इन्कम ज्याला 12.75 आहे त्याला टॅक्स नाही लावणार. सॅलरी असेल तर तुम्ही वाचू शकाल, ती पण ग्रॉस सॅलरी. पण याचं सॅलरीड नाही तर मग काही टॅक्स द्यावं लागेल. सो व्हॉट एल्स आहे, अप टू 4 लाख नील, 4 lakh to 8 lakh again 5%, 20,000 येईल. 8 lakh to 12 lakh 10%, 40,000, and 12 lakh to 12.75 lakh 15%. सो 75,000चा मी जर 15% गेला तर 11,250. सो 20,000 प्लस 40,000 प्लस 11,250. सो येतं 71,250 प्लस नाव 4% सेस. हा झाला टॅक्स. गव्हर्नमेंट कलेक्ट करतं सेस, जो असतो 4% ऑन टॅक्स, 2850. हा जो सेस गव्हर्नमेंट कलेक्ट करते दॅट इज युटिलाइज फॉर व्हॉट यू कॅन से, म्हणजे त्याचं नाव आहे हेल्थ अँड एज्युकेशन सेस. सो तो हेल्थ आणि एज्युकेशनवर स्पेंड होतो. सो 74,100 हा झाला तुमचा हे टॅक्स. सो ज्याचं इन्कम 10 लाख आहे त्याला काही टॅक्स नाही आहे. पण 12,75,000 जर सॅलरी इन्कम असेल, दॅट टू आय रिपीट ग्रॉस सॅलरी, तर टॅक्स नाही लागणार. आणि अदरवाईज तुम्हाला किती टॅक्स आला, 74,100. बट इफ यू कम्पेअर विथ द ओल्ड रिजन, जो पूर्वीचा स्ट्रक्चर होता त्याच्यात, तर तुम्हाला नक्की टॅक्स वाचेल. आणि काफी मुलांना एक कन्फ्युजन आहे की सर डिसाईड कसं करायचं कोणचं रिजनला, ते पण तुम्हाला सांगणार आहे. आता तिसरं आहे, अमितचं इन्कम 15 लाख आहे. आता याला पण टॅक्स द्यावाच लागेल. ठीक आहे. सो हा टॅक्स तुम्ही कॅल्क्युलेट करून कॉमेंटमध्ये मला आन्सर पाठवायचं आहे की अमितवर टॅक्स किती येईल. मी तुमचे आन्सर चेक करणार. तुम्हाला 2 वर्किंग करून दाखवलेत मी की कसा टॅक्स होतो. सगळ्यात महत्त्वाचं लर्न करा की या डिफरन्सवर टॅक्स कॅल्क्युलेट होतो. ह्याला म्हणतात लॅडर सिस्टम. इन्कम टॅक्स इज अ प्रोग्रेसिव्ह इन नेचर. ॲज यू गो अप यू विल हॅव टू पे मोर टॅक्स. सो रिच विल पे मोर टॅक्स, पुअर विल पे लेस टॅक्स. सो जसं तुमचं इन्कम वाढत जाईल तुम्हाला टॅक्स वाढत जाईल. दिस इज हाऊ इन्कम टॅक्स वर्क्स. सो हे झालं बेसिक टॅक्स कॅल्क्युलेशन, जे सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे, म्हणून मी करून दाखवलं. 15चं क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करून कॉमेंटमध्ये मला आन्सर पाठवायचं आहे. आता होतं आहे काय प्रॉब्लेम, एक कॉन्सेप्ट आणली गव्हर्नमेंटनी, मार्जिन रिलीफ. आता एक कॉन्सेप्ट काय तुम्हाला सांगतो. जसं ह्यामध्ये बघा, तुम्हाला एक्झाम्पल देतो, हे तर मी कट करतो. एक तुम्हाला मस्त एक्झाम्पल देतो. सपोज मी इथं लिहितो इन्कम 12 लाख आणि तो 12,10,000. आय जस्ट राईट इन्कम लाईक दिस. ठीक आहे. नाव लेट्स कॅल्क्युलेट टॅक्स. अप टू 4 लाख कुठेच टॅक्स नाही येणार. अच्छा, या कॉन्सेप्टचं नाव आहे, लिहून ठेवा, मार्जिनल रिलीफ. या ज्या गोष्टी तुम्हाला सांगतो या तुम्हाला प्रॅक्टिकली सगळ्या अप्लाय करायच्यात. सो इच अँड एव्हरीथिंग इज गोइंग टू हेल्प यू. व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, कारण का तुम्हाला काही इन्कम अर्न केल्यानंतर टॅक्स किती द्यायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. सो दिस 3 व्हिडिओज विल हेल्प यू टू अंडरस्टँडिंग टॅक्स कॅल्क्युलेशन. प्लस तुम्ही टॅक्स कसं वाचू शकता, कसं प्लॅनिंग करू शकता हे तुम्हाला कळेल. हे झालं 4 लाख. देन 4 लाख टू 8 लाख 5% येईल. 8 लाख टू 12 लाख 10%, 12 लाख टू 12.1 लाख 15%. ठीक आहे. सो दिस कम्स टू 20,000. अगेन आय रिपीट, इट इज ऑन डिफरन्स. सो 4 लाख टू 8 लाख डिफरन्स इज 4 लाख इंटू 5%. Again 8 lakh to 12 lakh difference, 4 lakh into 10%, 40,000. This is also 40,000 and this is 10,000 into 15%, 1,500. इथे येईल. इथे येणारच नाही टॅक्स, कारण इन्कम 12 लाख आहे. सो नाउ हिअर इन्कम इज 60,000 income tax and here income tax is 61,000.
ठीक आहे. ना व्हॉट इज द प्रॉब्लेम ओव्हर हिअर? मला सांगा, आता आपण एक कॉन्सेप्ट डिस्कस केला, रिबेट. रिबेट आपल्याला इथं मिळणार आहे, इथे मिळणार नाही आहे, कारण का रिबेट मिळण्यासाठी तुम्हाला मॅक्सिमम इन्कम लागतं 12 लाख. सो या केसमध्ये हा माणूस रिबेट क्लेम करेल. लेस रिबेट अंडर सेक्शन 87A 60,000. इथे नॉट ॲप्लिकेबल अँड देन टॅक्स पेएबल येईल. हिअर इट इज 0 अँड हिअर इट इज 61,500. नाव यामध्ये एक मोठी गडबड झालेली आहे, कॅल्क्युलेशन मिस्टेक नाही. आता समजून घ्या, ॲज अ कॉमन मॅन व्हॉट हॅज हॅपन विथ यू. तुम्ही म्हणाल की जर माझं इन्कम जर 12 लाख असेल तर आय एम सपोज टू पे 0 टॅक्स, ॲब्सोल्युटली फाईन. पण माझं इन्कम जर 10,000ने वाढलं फक्त, कारण का रिबेट इज नॉट देअर बियॉन्ड 12 लाख, तर माझं इन्कम झालं 12 लाख 10,000. तो डायरेक्ट टॅक्स झाला माझा 61,500. समजतं काय झालेलं आहे? सो तुम्ही बोल ठीक आहे देऊन टाकू, तसं नका विचार करू. तुमचं 12 लाखाचं इन्कम किती झालं विचार करा, 12,10,000, पण टॅक्स तुमचा वाढला आहे 61,500ने. सो इफ यू कम्पेअर लाईक दिस, युअर इन्क्रीज इन इन्कम इज ओनली बाय 10,000 अँड गव्हर्नमेंट इज आस्किंग यू टू पे एक्स्ट्रा 61,500. म्हणजे तुम्ही जे 10,000 रुपये कमवले ते अख्खा इन्कम टॅक्स झाला, प्लस खिशातनं एक्स्ट्रा पण पैसे गेले, आणि टोटल यू विल हॅव टू पे 61,500. 10,000 तुम्ही कमवलेत म्हणजे तुमच्या खिशातनं 51,500 एक्स्ट्रा जाणार आहेत. म्हणजे 10,000 कमवले ते तर गेलेच, प्लस एक्स्ट्रा जे तुम्ही अर्न केलेत तेही गेले. हे कळलं का नाही मला कॉमेंट जरूर सांगा. काही तुम्हाला क्वेश्चन असेल तर टाईप करून पाठवा. सो हे कळलं मी काय म्हणतोय. सो इन्कम वाढलं 10,000 नाही, आणि टॅक्स इन्क्रीज बाय 61,500. सांगा करेक्ट आहे का चुकीचं आहे? चुकीचं आहे, म्हणून तुम्हाला इथं मिळतो मार्जिनल रिलीफ. अँड धिस कॉन्सेप्ट येते, this is called as a marginal relief. Okay, so here you get marginal relief. How much you will get? Simple. तुमच्याकडे increase in income कितनी है? So ये increase है माझ्याकडे 10,000 and this increases by 61.5K. So मी मॅक्सिमम गव्हर्नमेंटला किती देऊ शकतो सांगा? मॅक्सिमम किती देऊ शकतो? मॅक्सिमम मी 10,000 देऊ शकतो. मी त्याच्यापेक्षा जास्ती गव्हर्नमेंटला पे करू शकत नाही, कारण माझं इन्कम फक्त 10,000ने वाढलं आहे. अँड गव्हर्नमेंट इज आस्किंग टू पे, असे 10ला 10 पे करणं पण चुकीचंच आहे. इट इज ॲज गुड ॲज 100% इन्कम टॅक्स ऑन द 10,000. आय एम पेइंग एंटायर 10,000 टॅक्स. अगेन्स्ट नॉट करेक्ट, बट ठीक आहे, आता काय करणार आहे ना, लॉ आहे. सो हे 10,000 तुम्हाला द्यायचेच आहेत, तर तेवढेच देणार, आणि याच्यावरचा जो अमाऊंट आहे तुम्हाला रिलीफ मिळेल. सो रिलीफ किती मिळेल तुम्हाला? increase in tax which is 61,500 minus increase in income. तुमचं टॅक्स कितीने वाढलाय? 51,500. तर तेवढं तुम्हाला काय मिळेल? रिलीफ मिळेल. आणि मग तुम्हाला टॅक्स पे करावं लागेल 10,000 प्लस जर तुम्हाला 4% सेस पे करावं लागेल. सो यू हॅव टू पे ओनली 10,400. दॅट मीन्स वॉट एव्हर इन्कम यू हॅव अर्न अबाउट 12 lakh, that becomes your tax. Simple. So how much I have earned about 12 lakh? Only 10,000. So that 10,000 become my income. तेवढं माझं इन्कम वाढलंय, तेवढाच मला टॅक्स द्यायचा आहे, तो बरोबर 10,000 आलाय. म्हणजे इन शॉर्ट या 400 पण एक्स्ट्रा गेले का? येस, तुम्ही करेक्ट विचार करताय की सर मी जे 10,000 अर्न केले ते तर गेलेच, 100% टॅक्स झाला, प्लस 400 पण गेले. हे पण चुकीचं आहे, पण ह्याला आता काही करू शकत नाही, हे असंच आहे. And it cannot be changed. Certain things are made by law. We just need to follow it properly. We cannot change it. So this is called as a marginal relief. Okay. तर तुमचं ज्यांचं इन्कम 12 लाखाच्या वर आहे, सो दे कॅन गेट दिस रिलीफ. पण ते प्रत्येक इन्कमला मिळेल का? 15 लाखला मिळेल का? नाही मिळणार, जे तुम्हाला मी क्वेश्चन दिला आहे. हे केव्हापर्यंत मिळेल? वेन युअर इन्क्रीज इन इन्कम इज मोर दॅन टॅक्स, जी इथं मी कॉन्सेप्ट दिलेली आहे. सो वेन इन्क्रीज इन इन्कम इज more than tax and a marginal relief is available. पण उलट झालं. Increase in income is greater than increase in tax, then marginal relief is not available. So why you are getting it? Because your tax exceeds your income. सी किती चुकी सिस्टीम आहे, तुमच्या इन्कमपेक्षा गव्हर्नमेंट तुम्हाला टॅक्स जास्ती मागत आहे. सो ज्यांचं इन्कम 12 लाखापेक्षा जास्ती आहे
त्यांना पण रिलीफ मिळेल, पण एक सर्टन लेवलपर्यंत मिळेल. तिच्या 13 लाखाच्या आत असेल तर मिळू शकेल, 13च्या वर तर नाही मिळणार. सो तुम्हाला मी जो 15 लाखाचा क्वेश्चन दिला आहे तिथे कॉन्सेप्ट अप्लाय करायची नाही. बघा ते मी एक क्वेश्चन दिला आहे, महिन्याचं इन्कम 13 लाख आहे. तो 13 लाखमधनं मी त्याचं सॅलरी इन्कम आहे 75 मायनस केलं, टॅक्सला इन्कम 12,25,000. आता 12,25,000 जर मी टॅक्स काढला तर एवढा येतो आहे. रिलीफ मिळणार नाही. का नाही मिळणार रिलीफ? बिकॉज इट इज अबाउट 12 लाख. पण 12 लाखाच्या पुढे इन्कम किती वाढले? फक्त 25,000नेच वाढले, बरोबर आहे. म्हणजे आता तुम्हाला फक्त 25,000 द्यावं लागतील, बिकॉज इन्क्रीज इन टॅक्स जो आहे 63,750 आहे ऑन 12,25,000. ठीक आहे, तुम्ही चेक करू शकता. वरच्या 25,000चा आता तुम्हाला वर्किंग करून दाखवतो पाहिलं तर 12,75,000 सेम अप टू 4 lakh 0, 4 lakh to 8 lakh 20,000 because 5% tax rate, 8 lakh to 12 lakh 20%, 10%, 40,000, 12 lakh to 12.75 lakh, 1275 है ना, सॉरी 1225 है, 25. So 12 lakh to 12 lakh 25,000, 15%, 3,750. So 60,000 plus 3,750, 63,750 आला टॅक्स, बरोबर जो इथं दिलेला आहे. ठीक आहे. नाव when my income is 12 lakh my tax payable is 0. सो सेम फंडा, तुमचं इन्कम कितीने वाढले? 25ने, आणि टॅक्स तर जास्ती वाढला आहे. सो तुम्हाला तो याचा जो डिफरन्स आहे तुम्हाला रिलीफ मिळेल, बिकॉज यू गॉट मॅक्सिमम 25,000 टू पे टॅक्स. हे जे 25 एक्स्ट्रा ते मी देऊ शकतो, ते पण इच्छाने पण ऑप्शन नाही आहे. बट आय कॅनॉट पे 63,750. सो वॉट आय डू, 63,750 मायनस 25,000, तर तुम्हाला 38,750चा रिलीफ मिळेल. हा रिलीफ कसा येतो लिहून देतो इथे, इन्क्रीज इन टॅक्स मायनस इन्क्रीज इन इन्कम. सो माझा टॅक्स वाढला आहे 63,750ने, इन्कम वाढलं 25, तो मी मॅक्सिमम 25 देऊ शकतो. त्याच्याशी जास्त कसं देईल? 100% टॅक्स झाला तोही, तो वरचं गव्हर्नमेंट माफ करून टाकेल. सो 63,750 मायनस 38,750, बघा एक्झॅक्टली 25,000 आला, प्लस तुम्हाला 1,000 सेस द्यावं लागेल 4%. टॅक्स पेबल इज 26,000. सो दिस इज कॉल्ड एज अ कॉन्सेप्ट ऑफ मार्जिनल रिलीफ. हे 13 लाखाच्या पुढे नाही मिळत. सो तुम्ही बघा आता टॅक्स पेबल 0 कसं करू शकता? पहिलं तुमचं सॅलरी इन्कम जर 12,75,000 असेल तरी पेबल 0 शकतो. तुम्ही अदर दॅन सॅलरी असाल, इन्कम 12 लाख असेल तरी 0 शकतो. तुम्ही अदर दॅन सॅलरीडात इन्कम 12 लाखाच्या वरती आहे, पण देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग, बट इट इज विदिन 13 lakh, बिलो 13 lakh. तो बाय डुईंग दिस यू कॅन गेट सम रिलीफ, है ना. त्यात टॅक्स कमी होईल, 0 येणार, पण तुम्ही काय टॅक्स वाचू शकता. सो असं 3 पद्धतीने यू कॅन कॅल्क्युलेट युअर इन्कम. So this is called as a marginal relief. So don't worry, even if your income is about 12 lakh, but if it is within 13 lakh, you need to do this working, and then only we can decide की टॅक्स पेबल येतोय का नाही येते. ओके, सो तुम्ही जे 12 लाख ऐकलंय दॅट इज ओके, पण आज तुम्हाला मी 2 एक्स्ट्रा ॲस्पेक्ट सांगितलेत की इवन इफ इन्कम इज अबाउट 12 lakh, देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ मिनिमाइजिंग द टॅक्स लाईक दिस. नाव आता काही स्पेशल केसेस, ॲज अ सेड की तुमची सॅलरी इन्कम फक्त 8 लाख आहे आणि तुम्हाला लॉंग टर्म गेन फक्त 3 लाख रुपये झाले म्युच्युअल फंडपासून. ओके, सो आता फायनान्स ॲक्ट 25 लास्ट इयर एक अमेंडमेंट केली होती. ठीक आहे, आता ओव्हरऑल तुम्ही जर बघितलं म्हणाल तर माझं इन्कम बिलो 12 lakh आहे, मला टॅक्स द्यायची गरज नाही आहे. इट्स नॉट लाईक दॅट. जे स्पेशल कॅटेगरी इन्कम असतात त्याला स्लॅब ॲप्लिकेबल नाही आहेत. सो जे कोणते इन्कम तुमचं लॉंग टर्म कॅपिटल गेन, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन, विनिंग फ्रॉम लॉटरी, हे जे स्पेशल कॅटेगरी इन्कम आहे त्याला स्लॅब ॲप्लिकेबल नाही आहेत. ओके, सो हिअर युअर टोटल इन्कम इज 11 lakh. But if you say
इट इज बिलो 12 lakh माझा टॅक्स 0 येईल. सो यू आर रॉंग बिकॉज फॉर दिस इन्कम स्पेशल टॅक्स रेट ॲप्लिकेबल. हां, तुमचा जो 8 लाख सॅलरी इन्कम आहे त्याचा टॅक्स 0 येईल. बट ऑन दिस 3 lakh यू विल हॅव टू पे टॅक्स. ठीक आहे. इन सर्टन केसेस यू कॅन ॲडजस्ट इट. सो बघा इथे तुमची सॅलरी येईल आफ्टर डिडक्शन 7.25 lakh. मी अज्युम करतो न्यू टॅक्स रेजिम आणि मग तुमचा टॅक्स 0 येईल. कारण का कारण तुम्हाला 12 lakh पर्यंत टॅक्सची गरज नाही आहे. बरोबर आहे. ठीक आहे. हे झालं सॅलरीज. आता या 3 लाखाचं काय होईल? या 3 लाखातले तुम्हाला 1.25 लाख रुपये एक्झेम्प्ट होतात आणि बॅलन्स जो असतो दॅट इज 1.75 lakhs इंटू 12.5%. हा त्याचा टॅक्स येईल. पण ह्याला रिबेट अप्लाय होत नाही इवन दो युअर ओव्हरऑल इन्कम इज बिलो 12 lakh. दिस इज द सरप्रायझिंग. सो हे जे स्पेशल इन्कम आहे, लॉंग टर्म कॅपिटल गेन, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन, कॅज्युअल इन्कम, ह्याला अमेंडमेंट झालेली आहे. हे तर दिलेत मी तुम्हाला. ह्याच्यासाठी तुम्हाला रिबेट नाही मिळत. कारण का ॲज अ कॉमन मॅन प्रत्येक म्हणतो की मला 60,000पर्यंत रिबेट मिळणार आहे. 12 लाख इन्कम असेल तरी. गाईज नॉट फॉर एव्हरी इन्कम. सो तुमच्या इन्कममध्ये जे 4 स्पेशल कॅटेगरी इन्कम असेल तर तुम्हाला त्याला रिबेट नाही मिळणार बिकॉज फॉर दॅट स्पेशल टॅक्स रेट इज ॲप्लिकेबल. फॉर दॅट स्पेशल टॅक्स रेट ॲप्लिकेबल. सो या बॅलन्स 1.75 लाखला तुम्ही 12.5% टॅक्स दिला आणि तुमचं ओव्हरऑल आन्सर आलं 22,750. तो समटाईम इवन इफ इट इज बिलो 12 lakh यू आर लायबल टू पे टॅक्स बिकॉज यू हॅव गॉट स्पेशल कॅटेगरी इन्कम. सो नाऊ आता करायचं का एक्झॅक्टली है ना. माईट बी लिटिल कन्फ्युजन. कारण का तुम्हाला माहिती आहे तुम्ही टॅक्सचा अभ्यास किती केलेला आहे. पण हे मी तुम्हाला फक्त थेरॉटिकल सांगितलं आहे. तुम्हाला जर प्रॅक्टिकली समजायचं असेल डिटेलमध्ये तर तुम्ही ITAPचा आपला इन्कम टॅक्सचा कोर्स जॉईन करा. जिथं हे अजून डीपमध्ये तुम्हाला शिकलं होतं. एक एक गोष्ट प्रॅक्टिकली शिकवली जाते. विचार करा तुम्हाला हे ऐकल्यास किती इंटरेस्टिंग वाटलं आहे. वेन यू डू ॲक्च्युअल कॅल्क्युलेशन, ॲक्च्युअल रिटर्न फायलिंग, ॲक्च्युअल कम्प्युटेशन, हे ॲडजस्टमेंट, यू विल बी सो हॅपी. ओके. सो स्टेप 1 काय करायचं? पहिलं तुम्ही ग्रॉस सॅलरीमधनं 75,000 मायनस करायचे न्यू रिजिममध्ये. इज टॅक्सेबल इन्कम बिलो 12 lakh? येस. नो टॅक्स. परफेक्टली ओके. इज देअर कॅपिटल इन क्रिप्टोकरन्सी? येस. देन कॅल्क्युलेट टॅक्स सेपरेटली अँड डोंट अप्लाय रिबेट. त्याला रिबेट नाही मिळणार. चेक युअर TDS. कारण का तुमचं जर TDS कट झाला असेल तर तुम्हाला तो क्लेम करावा लागेल आणि रिटर्न तुम्ही फाईल करायचे 31 जुलै 26च्या आधी. ओके. तुम्हाला जर रिबेट क्लेम करायचं तर रिटर्न टाइमली फाईल करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलं तुम्हाला एकदम मी बस समराईज करतो. पहिलं की फर्स्ट थिंग, इफ माय इन्कम इज बिलो 12 lakh there is no tax because there is a rebate of 60,000. Second, in case of marginal relief, even if my income is above 12 lakh, by claiming marginal relief मी माझा टॅक्स वाचू शकतो. येस, हेही पॉसिबल आहे. तिसरं, जे स्पेशल कॅटेगरी इन्कम आहे त्याला रिबेट अप्लाय होत नाहीत आणि त्याला स्पेशल कॅटेगरी ॲप्लिकेबल असतात. आणि स्टेप 4 या तुम्ही एक्झाममध्ये स्टेप्स फॉलो केल्या किंवा रिटर्न फाईल करताना तर कुठली गडबड होणार नाही. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पुढचे 2 व्हिडिओ नक्की बघा. तेही इतकेच सुंदर आहेत. थँक्यू सो मच अँड बाय बाय.